प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद देतो त्याचा गौरव करण्यासाठी परमेश्वराने संधी दिली. या ठिकाणी त्याचा गौरव करत असताना माझं नाव पास्टर के.पी. सोनावणे, लाईफ फाउंडेशन मिनिस्ट्री कसबा या ठिकाणातून मी देवाची सेवा करत आहे. आणि मी धन्यवाद देतो परमेश्वराला त्याचा गौरव करण्यासाठी, त्याचं वचन सांगण्यासाठी त्याने आम्हाला ही संधी दिली. याबद्दल देवाला उपकार स्तुती करतो. तसंच रोफे टी व्ही आणि ब्रदर नितीन आणि पास्टर अँथनी डायस यांचे आभार मानतो की ते ही सेवा करत आहेत, त्यामध्ये आम्हाला त्यांनी सहभागी करण्यास सहाय्य केलं. याबद्दल धन्यवाद देतो. यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे जात असताना आजचा विशेष संदेश आहे की नाताळासाठी, ख्रिसमससाठी संदेश आहे. आणि ख्रिसमस म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म, येशू ख्रिस्ताचा जन्म महोत्सव. आणि या निमित्तानं आपण देवाचं वचन ऐकत असताना आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. लोक वर्तमान याचा दुसरा अध्याय आणि याचं 1 ते 10 वचन आपण वाचूया. त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर ऑगस्ट याची आज्ञा झाली. क्विरिनिया हा सूर्याचा सुभेदार असता ही पहिली नावनिशी झाली. तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून द्यावयास गेले. योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालिलातील नासरेत नाव बेथलेहम दाविदाच्या बेथलेहम गावी गेला व नावनिशी लिहून घेण्यासाठी त्याला वाग्दान झालेली मरिया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले. ते तेथे असता तिचे असे झाले की तिचे दिवस पूर्ण भरले आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणी ठेवले, कारण त्याला उतार शाळेत जागा नव्हती. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. तीही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. देवबाप वाचलेली वचन आपल्यासाठी आशीर्वादाची करो. या ठिकाणी देवाचं वचन सांगत आहे की येशू ख्रिस्ताचा जन्म ज्यावेळेस होणार किंवा येशूचा जन्म होण्याच्या अगोदरच्या घटना त्या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी ही पहिली घटना त्या ठिकाणी झाली, किंवा जगाची नावनिशी लिहिली जावी असं तिथल्या राजाची, कैसर ऑगस्ट याची आज्ञा झाली आहे. आणि राजाची आज्ञा झाली आहे की नावनिशी लिहून घ्यावी, नावनिशी नमूद करावी. आणि म्हणून सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून घ्यायला गेले. योसेफ आणि मरियासुद्धा त्या ठिकाणी गेले, कारण योसेफ हा दाविदातल्या कुळाचा असल्यामुळे तोही मरियाला बरोबर घेऊन त्या ठिकाणी तो गेलेला आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज येशू ख्रिस्ताचा जन्म जो आहे तो फार महत्त्वाचा क्षण आहे, फार महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यांनी येशूवरती विश्वास केला अशा प्रत्येकाला सांगत आहे की देव येशू ख्रिस्त स्वर्गातलं रूप सोडून, स्वर्गातलं वैभव सोडून या भूतलावरती आलेला आहे केवळ तुमच्या आणि माझ्यासाठी. जो त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार असं देवाचं वचन सांगत आहे. योहान 3:16 आम्ही वाचतो की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे अशी देवाची इच्छा आहे. हालेलुया. देवाची इच्छा आहे की आम्हाला प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं. कोणाचाही नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं अशी देवाची इच्छा आहे. आणि म्हणून प्रियांनो, येशू ख्रिस्ताचा जन्म यासाठी झाला की प्रत्येक पापी माणसाचं, प्रत्येक मानवाचं तारण व्हावं, प्रत्येक मानवाला स्वर्ग मिळावा, प्रत्येक मानवाला देवाच्या राज्यामध्ये जाता यावं. म्हणून ती योजना परमेश्वराने केली की येशू ख्रिस्ताला या जगात पाठलं आहे. आणि त्या ठिकाणी पहिली घटना आपण पाहिली की त्या ठिकाणी नावनिशी लिहिली जावी असं आज्ञा झाली, राजाची आज्ञा झाली आहे. आणि त्या ठिकाणी ज्या ज्या घटना घडल्यात पुष्कळपर्यंत आपण वेळावे जास्त पाहणं, परंतु आपण त्यामधल्या 1-2 घटना आपण अवश्य पाहूया. आणि त्या ठिकाणी मेंढपाळ आहेत आणि ते रात्रीच्या वेळी आपले कळप राखत आहेत. हालेलुया. जो मेंढपाळ आपल्या कळपासाठी किंवा आपल्या मेंढरांसाठी रात्र जागून घालतो, त्या मेंढपाळासाठी परमेश्वराचं वचन सांगत आहे की ते मेंढपाळ रात्रीच्या वेळी रानात राहून आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्या जवळ उभा राहिला. जे मेंढपाळ आपल्या मेंढराची काळजी घेतात त्या मेंढपाळाच्या भोवती त्याच्या बाजूला देवदूत बसलेला असतो. आणि ज्यावेळेस देवदूत येतो त्यावेळेस तो चांगली बातमी घेऊन येत असतो. आणि ही चांगली बातमी त्या देवदूतांना सांगितले की बघा 9 वचनामध्ये आम्हाला पाहण्याचं की प्रभूचा दूत त्यांच्या जवळ उभा राहिला.
प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. ज्यावेळेस देवदूत उभा राहिला त्यांच्याजवळ प्रभूचं तेज प्रकाश त्या ठिकाणी आला आणि त्या लोकांना भीती वाटली, कारण ते मेंढपाळ रात्रीच्या वेळेस त्या आपल्या कळपाचे राखण करत होते. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी ते गेले, त्या मेंढपाळाच्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की देवदूत आलेले आहेत. त्यांना भीती वाटली, पण देवदूत सांगत आहे भिवू नका. हालेलुया. प्रभू परमेश्वर आम्हा सर्वांना सांगत आहे की भिवू नका. पवित्र शास्त्रामध्ये हा शब्द, हे वाक्य जवळजवळ 365 वेळा आलेलं आहे. प्रत्येक वेळ सांगत आहे की भिवू नका, भिवू नका, कारण की प्रत्येक वाक्य प्रत्येक दिवसाला एक आहे की भिवू नका, कारण की देव आपल्याबरोबर आहे. तो सांगत आहे की तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. भिवू नका असं म्हटलं आहे. आणि तो सांगतो आहे की सर्व जगाला जो मोठा आनंद होणार आहे. मोठा आनंद म्हणजे हा नाताळाचा सण आहे, ख्रिसमस आहे. हा मोठा आनंद करण्याचा दिवस आहे. आणि ज्यावेळेस आम्ही मोठा आनंद करतो त्यावेळेस देवाचं तेज, देवाचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये दिसतं. आणि म्हणून देव सांगत आहे की भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. तीही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. सर्व जगाला ही मोठी सुवार्ता आहे आणि मोठी आनंदाची बातमी आहे. आणि ख्रिस्ताच्या जन्मामुळं सर्व जगाला आनंद झालेला आहे. सर्व जग आनंदाने भरून गेलं आहे. आणि ज्यांनी येशूला आपल्या अंतःकरणामध्ये घेतलं तर प्रत्येक व्यक्ती आनंद करत आहे. आज जगामध्ये जर पाहिजे मी 25 डिसेंबर ही तारीख पवित्र शास्त्रामध्ये नमूद केली नाही की अमुक दिवशी तुम्ही पवित्र ख्रिसमस साजरा करावा नातासारखं, परंतु येशू ख्रिस्त जन्मास आला हे तर खरं आहे. आणि त्याच्या जन्मापासून हे कॅलेंडर सुरू झाले, त्या जन्मापासून एक कॅलेंडरला सुरुवात झालं आहे. आणि म्हणून आपण जेव्हा आम्ही ख्रिसमसचा नाताळ साजरा करतो त्यावेळेस आम्हाला मोठा आनंद करायचा आहे. आनंद करणं म्हणजे देवाचं गौरव करणं. जेव्हा आम्ही आनंद करतो त्यावेळेस लाखो देवदूत त्या ठिकाणी आपल्याबरोबर आनंद करत असतात. आणि म्हणून हा ख्रिसमसचा महिना जो आहे हा आनंदाचा महिना आहे. दुसरी गोष्ट, ख्रिसमसचा महिना हा देण्याचा महिना आहे. देवाने आपल्याला त्याचा एकुलता एक पुत्र दिला. आम्हीसुद्धा आमचं जीवन त्या परमेश्वराला द्यावं अशी देवाची इच्छा आहे. आणि जेव्हा आमचं जीवन आम्ही त्या देवाला देतो, देव या ख्रिसमसच्या महिन्यामध्ये, ख्रिसमसच्या दिवसामध्ये त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या आनंदाने आमचं जीवन आशीर्वादित करत असतो. आणि म्हणून आपण विश्वास ठेवूया की येशू ख्रिस्त या जगात आला माझ्या पापासाठी, आमच्या पापासाठी. त्याने आपला जन्म घेतला या जगामध्ये आणि त्याचा जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून प्रियानो, जेव्हा आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं त्या जीवनामध्ये चालत असताना देवाचं वचन सांगत आहे भिवू नका, कारण सर्व लोकांना जो मोठा आनंद होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. आणि हेच शुभवर्तमान आहे, हीच चांगली वार्ता आहे की आज येशू ख्रिस्त दाविदाच्या गावामध्ये जन्मास आलेला आहे. तो तुमच्या आणि माझ्यासाठी जन्मास आलेला आहे. त्यांनी स्वर्गातलं वैभव सोडलं आहे. आणि फिलिपिकराच्या पत्रामध्ये 2 अध्यायामध्ये वाचतो की तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवासमान असणे हा लाभ आहे हे त्याने मानलं. त्याने स्वतःला लीन केलं. तो एवढा लीन झाला की त्याने राजांचा राजा असताना, प्रभूंचा प्रभू असताना गाईच्या गोठ्यामध्ये त्यांनी जन्म घेतला, यासाठी की तो एवढा लीन झाला, नम्र झाला. आणि म्हणून तो एवढा नम्र झाला की आम्ही त्याचं गौरव करावं, त्याची स्तुती करावी. अजून एक जरा वचन आपण पाहूया. लोक शुभवर्तमान याचा 2 अध्याय आणि याचं 14 आणि 15 वचन आपण वाचूया. 13, 14, 15 आपण वाचूया. इतक्या स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यास शांती. हालेलुया. ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे, या ख्रिस्ताच्या जन्मामुळं, येशूच्या जन्मामुळं त्या माणसाला शांती मिळाली आहे. शांती मिळाली आहे कारण की तो शांतीचा राजा आहे. एशियामध्ये आम्ही वाचतो की तो शांतीचा राजा आहे, शांतीचा अधिपती आहे. आणि त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. तो शांतीचा अधिपती जेव्हा जन्मास आला त्यावेळेस मेंढपाळांना देवदूत सांगत आहे की अकस्मात मोठा प्रकाश प्रगट झाला. आणि देवदूताने काय सांगितलं? देवदूत अकस्मात प्रगट झाले आणि देवदूत त्यांना म्हणले की ज्या मनुष्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यास शांती. देवाला गौरव, देवाला स्तुती. आणि ज्या मनुष्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यास शांती. जर आम्हाला शांती पाहिजे आहे तर येशू ख्रिस्त हा शांतीचा राजा आहे, शांतीचा राजकुमार आहे. आणि तो आम्हाला शांती देण्यासाठी समर्थ आहे. म्हणून प्रियांनो, आम्ही त्या परमेश्वराकडे, येशूच्या दर्शनाला जाऊया आणि ह्या ख्रिसमसच्या दिवसामध्ये त्याचा स्वीकार करूया, त्याला आपल्या अंतःकरणामध्ये घेऊया. जेव्हा येशू आपल्या अंतःकरणामध्ये येईल तेव्हा आमचं जीवन आशीर्वाद होणार आहे, आम्हाला शांती मिळणार आहे, आम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. आणि म्हणून त्या ख्रिस्ताला आपण आपल्या अंतःकरणामध्ये घेऊया.
देवबाप करो आणि ही वचन आपल्यासाठी अधिक आशीर्वादाची करो। प्रार्थना करूया आपण। दयाळू परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो, उपकार स्तुती करतो, मान महिमा सन्मान गौरव तुला देतो। परमेश्वरा, या सुंदरशा वचनातून तू आज आमच्या संगती बोललास, कारण की देवबापा तू स्वर्गातलं वैभव सोडून या भूतलावर आमच्यासाठी आलास, माझ्यासाठी आलास आणि देवबापा ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी तू आल्यास आम्ही तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो। प्रार्थना करतो देवबापा, जसा त्या मेंढपाळांना आनंद झाला त्यांना तू म्हटलास की भिवू नका, कारण सर्व जगास जो मोठा आनंद होणार आहे त्याचं शुभवर्तमान मी तुम्हाला सांगतो, ते हे की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावामध्ये तारणारा जन्मला आहे। आमचा तारणारा येशू ख्रिस्त आमच्यासाठी त्या गाईच्या गोठ्यामध्ये त्यांनी जन्म घेतला, परंतु त्याने आज आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये जन्म घेऊन आम्हाला आशीर्वाद केला आहे। आम्ही तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उपकार मानतो। प्रभू दयाळू परमेश्वर, आम्ही धन्यवाद देतो रोपे टीव्हीसाठी आणि परमेश्वरा त्यामध्ये असले सर्व कर्मचारी सहकारी या सर्वांसाठी प्रार्थना करतो, प्रत्येकाला तू आशीर्वाद दे, अनेकापर्यंत तुझं वचन पोहोचत आहे। परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो। तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक। आमेन, आमेन। गॉड ब्लेस। ऐका सुजन देववाणी ऐका, ऐका सुजन देववाणी ऐका, तारणारा आज जन्मला, तारणारा आज जन्मला। स्वर्गी दूतांना आनंद झाला, स्वर्गी दूतांना आनंद झाला, पाहती नाचती दाही दिसेला, पाहती नाचती दाही दिसेला। सांगे सुवार्ता सर्व जगाला, सांगे सुवार्ता सर्व जगाला, तारणारा आज जन्मला, तारणारा आज जन्मला। ऐका सुजन देववाणी ऐका, ऐका सुजन देववाणी ऐका, तारणारा आज जन्मला, तारणारा आज जन्मला। पूर्व दिसेला तारा उगविला, पूर्व दिसेला तारा उगविला, ज्ञानी लोकांना प्रश्न पडला, ज्ञानी लोकांना प्रश्न पडला। राजांचा राजा कोठे जन्मला, राजांचा राजा कोठे जन्मला, तारणारा आज जन्मला, तारणारा आज जन्मला। ऐका सुजन देववाणी ऐका, ऐका सुजन देववाणी ऐका, तारणारा आज जन्मला, तारणारा आज जन्मला। ज्ञानी चालले राजा शोधण्याला, ज्ञानी चालले राजा शोधण्याला, तारा चालला मार्ग दाविण्याला, तारा चालला मार्ग दाविण्याला। जाऊन थांबे बेथलेहेमाला, जाऊन थांबे बेथलेहेमाला, तारणारा आज जन्मला, तारणारा आज जन्मला। ऐका सुजन देववाणी ऐका, ऐका सुजन देववाणी ऐका, तारणारा आज जन्मला, तारणारा आज
जन्मला गव्हाणीत येशू बाळ निजला गव्हाणीत येशू बाळ निजला भेटी मोलाच्या अर्पिल्या राजाला भेटी मोलाच्या अर्पिल्या राजाला नमन केले बाळ येशूला नमन केले बाळ येशूला तारणारा आज जन्मला तारणारा आज जन्मला ऐका सुजन देववाणी ऐका ऐका सुजन देववाणी ऐका तारणारा आज जन्मला तारणारा आज जन्मला.